कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि हरि जय जय राम कृष्ण हरे सुंदर ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान उभे विठेवरी सुंदर सुंदर ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान उभे कर कटावरी ठेवलिया कर तुलसी हार गळा काच पीतांबर तुलसी हार गळा काच पीतांबर
कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर हे आवळे निरंतर हेची ध्यान आवळे निरंतर हेची ध्यान आवळे निरंतर हेची ध्यान आवळे निरंतर हेची ध्यान तुळशी हार कास पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कास पितांबर विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार थोडा आवाज देता आला तर माणसानं हरी श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल जरा इकडे कमी करा आणि आवाज द्या श्री विठ्ठल 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 जवळ बोला श्री विठ्ठल श्री विठ्ठल हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप
स्वादालोचन हॅलो 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 स्वादालोचन सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजने तुआ विठ्ठल बरवा तुआ माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व दुःखाचे आगर सर्व दुःखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व दुःखाचे आगर सर्व दुःखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे बापर खुमा देवी मला बापर खुमा देवी मला तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा वापर माझे विवर वापर माझे विवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम लागून या पाया जनावी नवित लागून या पाया जनावी लागून या पाया जनावी नवित लागून या पाया जनावी मुखी बोला दत्त वारंवार मुखी दत्त वार वार दत्त वार वार लागून या पाया जनावी लागून या पाया वित लागून या पाया जनावी नवित या पाया जनावी ललित बोला दत्त वारंवार दत्त वागव तेने तुम्हा सुख होईल अपार होय पार तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवा आठवावा
स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा तेने तू अघोरा पावशील तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार दया सागर आठवावा दया सागर आठवावा एका जनार्दनी चित्ते दत्त पाया एका जनार्दनी चित्ते दत्त पाया चित्त दत्त पाया रूप काया त्याची दत्त रूप काया झाली त्याचे तुम्हा सुख होईल पार तुम्हा सुख होईल तुम्हा सुख होईल पार दया सागर आठवा सागर आठवे विठोबार भूमा विठोबार कुमार 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 लागोनिया पाया जनाबिना लागोनिया पाया जनाबिना पाया जनाबिना लागोनिया पाया जनाबिना लागोनिया पाया जनाविनवित लागोनिया पाया जनाविनवित मुखी बोला वार वार मुखी बोला वार वार तेरे तुम्हा सुख होईल तुम्हा सुख होईल अपार मुखी बोला दत्त मुखी बोला दत्त वार वार तेने तुम्हा होईल अपार तेने चुका तुम्हा होईल अपार दया सागर आठ बाबा
विठ्ठल 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 लागुनिया पाया जना विनवित मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा तेने तू अघोरा पावशील तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा एका जनार्दनी चित्ती दत्त पाया एका जनार्दनी चित्ती दत्त पाया दत्त रूप काया झाली त्यांची तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा विठाल 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 लागुनिया पाया जना विनवित मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. सेवेलाही सेवक झालो, सेवेलाही सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संता, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या मस्तक माझा पायावरी, या वारकरी संताच्या, लागून या पाया जनाविन वित, लागून या पाया जनाविन वित, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा, विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त स्थळी समप्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत, श्रीमंत संत म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. पैठण क्षेत्री निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या त्यांच्या अभंग संहितेतील उपदेशपर प्रकरणातील आजचा अभंग आहे. आणि या अभंगामधून श्रीमंत शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे आपणाला आयुष्यामध्ये जर सुख हवा असेल
तर संसारामध्ये गुंतून न राहता दत्तप्रभूंचं नाम घेतलं पाहिजे, असा उपदेश या अभंगातून आपणाला एकनाथ महाराज करतात. विठ्ठल विठ्ठल जरा इको ह्याचा कमी करा पिंटू भाऊ, इको कमी करा, आवाज वाढ. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. ज्या महिला आलेल्या त्या सर्वांना विनंती आहे, जरा पुढं सरकून बसा. काय होणार, परत मागणं जे येणार आहे ते पुढे येऊन बसणार, मग डिस्टर्ब होणार. कसं असतंय, शाळेत पहिल्यांदा पोरं येते ती कशासाठी येते, ती मागं बसा येते तेव्हा पुढं. तुम्ही अगोदर येऊन मागं राहणार, त्यापेक्षा अगोदरच पुढं बसा. नाही, शाळेत मुलं जी येतात लवकर ती पहिला बँच मिळावं म्हणूनच येतात. आवाज वाढवा, मोकळा करा थोडा. सरा पुढं सरा. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. आणि त्यानिमित्तानं अल्पसा परिहार तो असा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं त्यांच्या वीरतेनं पावन झालेला हा माझा रणझुंजार महाराष्ट्र आहे. आणि ह्या महाराष्ट्र ही खरंच संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. आपण जर उत्तर प्रदेशमध्ये गेलो तर त्या ठिकाणी उत्तर प्रदेश हा देवांची भूमी म्हणून ओळखला जातो. बघितलं तर आपण रामांची अयोध्या कुठं आहे, उत्तरेत आहे. श्रीकृष्णाची मथुरा उत्तरेत. ती भूमी देवांची भूमी म्हणून ओळखली जाते. म्हणून उत्तर प्रदेशच्या कुठल्याही जर आपण बाँड्रीवर गेलो तर त्या ठिकाणी एक कमान आहे, कमान. आणि त्या कमानीवर असं लिहिलेलं आहे, देवभूमी में आपका स्वागत है. काय लिहिलंय, देवभूमी में आपका स्वागत है. अशा अनुषंगानं जर आपण बघायला गेलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि आत्ताच वारकरी संप्रदायानं काही मागण्या सरकार पुढे मांडलेल्या आहेत. त्यातली एक प्रमुख मागणी आहे, कोणती आहे तर महाराष्ट्राच्या जेवढ्या बाँड्री आहेत त्या बाँड्रीवर एक फलक लागावा की संतांच्या भूमीमध्ये आपलं स्वागत आहे. अशा या संतांच्या भूमीमधील अनेक जिल्ह्यांपैकी एक जिल्हा पुण्यपावन सांगली जिल्हा. आणि या सांगली जिल्ह्यापैकी, सांगली जिल्ह्यामधील अनेक तालुके आहेत सांगली जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे. त्यातला ह्या कडेचा तालुका आहे, कडेचा म्हणजे शेवटच आहे असा कडेगाव तालुका आहे. सांगली जिल्ह्यामधील कडेचा तालुका कडेगाव तालुका. आणि या कडेगाव तालुक्यामधील कसं आहे, आपण आमटी करतो, आमटी. आजी इकडे लक्ष द्या, आमटी करता का तुम्ही घरात, कधी केली आहे का? हा, त्याला जर वेगळी चव आणायची असली तर त्यात काय आपण घालतो, चिंच घालतो का, चिंच. तसं या कडेगाव तालुक्याला जरा चव आणणारा, वेगळी अशी चव आणणारं आपलं गाव आहे चिंचणी आंबक, बरोबर का? अशी वेगळी अशी चव आणणारा कडेगाव तालुक्याला आपलं गाव, प्रभू रामांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आपलं गाव, दक्षिण वाहिनी बेलगंगेच्या तिरेवर वसलेलं आपलं गाव. आणि या गावामध्ये चालू असलेला हा दत्त जयंती उत्सव, काय चालू आहे, दत्त जयंती उत्सव. लक्ष आहे नव्हता. या दत्त जयंती उत्सवाकरता आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे, माझ्यासारख्या एका पामराच्या वाट्याला आलेली आहे. खरं तर माझं भाग्य आहे, गेले कित्येक वर्षापासून आमच्या घरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. महाराज 41 वर्ष झाली. वडिलांनी आमच्या
सुरुवातीला दत्त जयंतीसाठी बाहेर जायचे, परत म्हटले आपल्या इथंच उत्सव करूया म्हणून महाराजांनी दत्त जयंतीचा उत्सव सुरू केला. हळूहळू त्याला मोठं रूप दिलं. काहीशे माणसांचं भोजन अन्नदान त्या ठिकाणी व्हायचं. कालांतराने आम्ही घर दुसरीकडे बांधलं, पण त्याच ठिकाणी त्याच बाजूला परत औदुंबराचं स्थान, औदुंबराचा वृक्ष आला. त्या ठिकाणी छोट्या प्रमाणात दत्त जयंती साजरी केली. परंतु कसं आहे, गावामध्ये आता मोठं मंदिर झालंय आणि खरं तर ह्या मंदिराला खूप महात्म्य आहे महाराज. म्हणजे मी आता सांगायची काही गरज नाही, तरी पण सांगतो कारण सर्वांना ज्ञातच आहे की ज्या ठिकाणी एक दक्षिण वाहिनी नदी आहे, जरी ओढा असला तरी दक्षिण वाहिनी आहे, त्याला नदी म्हणायला काय हरकत नाही आहे. दक्षिण वाहिनी नदी आहे, समोर महादेवाचं स्थान आहे, साईडलाच पिंपळ वृक्ष आहे आणि अशा ठिकाणी दत्ताचं स्थान असणं, खरंच त्या ठिकाणी दत्ताचं स्थान असल्याशिवाय असा योग घडून येत नाही. आणि अशा स्थानावर काही वर्षापूर्वी आपण मंदिराचा गावकऱ्यांनी जीर्णोद्धार केला आणि त्या ठिकाणी दत्त जयंती साजरी होत असताना घरातली परंपरा मोडू न देता तिथं छोट्या प्रमाणात फुलांचा उत्सव साजरा करून घरगुती या ठिकाणी उत्सवामध्ये सामील होण्याकरता दरवर्षी मी येतो. खरंच वडिलांचं पुण्य आणि माझं काही थोडंसं पूर्वजन्मीचं पुण्य असेल, त्यामुळं ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. ही सेवा आमचे गुरुवर्य आदरणीय बापू महाराज यांनी मला सांगितलं की तुम्ही सेवा करशील का. म्हटलं हे माझं भाग्य आहे महाराज, तुमच्या पुढे बोलायची आमची तशी पात्रता नाही. आता गुरुवरांच्याच पुढं कसं बोलायचं, पण तुमचाच हात जर आमच्या पाठीवर असेल तर जे काही चार गोष्टी माझ्या मुखातून येतील ते गुरुने दिलेल्या आशीर्वादामुळे, दत्तरायाने दिलेल्या आशीर्वादामुळे येतील असं समजून आपण सर्वजण जे काही पुढे बसलेले भाविक आहात तुमच्या चरणावर माथा ठेवतो. विनयकरी दादांच्या चरणावर माथा ठेवतो. सर्व टाळकरी, आमचे गुरुवर्य बापू महाराज, सचिन महाराज, सुरेश महाराज, सर्वांचे नाव आता माहीत नाही. आमचे मृदंगाचार्य दादांच्या चरणावर माथा ठेवून या सेवेला सुरुवात करतो. विठाल विठाल विठाल. हो, खरं तर सेवेचं टाइम हे 4 ते 6 होतं. थोडासा वेळ झालेला आहे, आपल्याकडे अगदी कमी वेळ राहिलेला आहे, 1.25 तास राहिलेला आहे फुलाच्या टायमाकरता. त्यामुळं अल्पशा वेळेत आपण ही सेवा उरकायच्या. लागोनिया पाया जना विनवित, लागोनिया पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा. आजचा अभंग हा मगाशी म्हटला आपण एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातून आपणाला काय केलेला आहे, उपदेश केलेला आहे. काय केलेला आहे, सगळेजण दुपारी जेवलाय, ही आपली सेवा झाल्यावर पण भोजन आहे, त्यामुळे मोठ्यानं बोला. काय केलेला आहे, उपदेश केलेला. आणि उपदेश कोण करू शकतं. आता मी या ठिकाणी तुम्हाला उपदेश करायला उभा राहिलो असं अजिबात नाही, कारण ती माझी पात्रताही नाही. उपदेश करण्याकरता काही गोष्टी आपल्यामध्ये असाव्या लागतात आणि तेच उपदेश करू शकतात. आता उपदेश करण्याकरता काय गोष्टी पाहिजेत. पहिली, उपदेश करण्याकरता अधिकार असावा लागतो. ज्याला अधिकार आहे तोच उपदेश करू शकतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्याच्याकडे ज्ञान असावं लागतं. तिसरा मुद्दा आहे, आचरण त्या पद्धतीने असावं लागतं. आणि चौथा मुद्दा आहे, महानता असावी लागते. काय काय मुद्दे सांगितले मी, नाही. पहिलं,
अधिकार, दुसरं ज्ञान, तिसरं आचरण आणि चौथं महानता. एका एका गोष्टीचा आपण विचार करायचा आहे. कारण आजचा अभंग कुठला आहे? उपदेशपर प्रकरणातला. पहिला मुद्दा आहे अधिकार. आता मला सांगा, एकनाथ महाराजांचा अधिकार होता का, असा जर प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला तर आपल्याला काही गोष्टी सांगता येतील. साक्षात पांडुरंगानं 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलेलं आहे. मग त्या महाराजांचा केवढा मोठा अधिकार असेल. साक्षात श्री गुरुदत्त यांनी एकनाथ महाराजांच्या घरापुढं चोपदाराचं काम केलेलं आहे. आज आपल्याला चोपदार नाही, आपलं नशीबच नाही. परंतु एकनाथ महाराजांचा अधिकार बघा, साक्षात श्री गुरुदत्तांनी चोपदाराचं काम केलेलं आहे. मी परवाच मागच्या आठवड्यात पैठणला जाऊन आलो बरं का. तर त्या ठिकाणी एक महादरवाजा आहे, त्या महादरवाजाचं नावच आहे श्री गुरुदत्त महादरवाजा. ज्या एकनाथ महाराजांच्या घरी पांडुरंग स्वतः पाणी वाहतो, लक्ष्मी सारवण्याचं काम ज्या ठिकाणी करते आणि दत्तगुरुराय चोपदाराचं काम करतात, त्या एकनाथ महाराजांचा अधिकार किती असेल ही गोष्ट लक्षात घ्या. एक गोष्ट शास्त्रामध्ये आलेली आहे, खरी आहे ती. एकदा एकनाथ महाराजांच्या घरी चोरी झाली. चोरी. महाराज एकनाथ महाराजांच्या घरी रोज हजारो माणसं येत होती आणि हजारो माणसं जेवल्याशिवाय जात नव्हती. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यांना पुरणपोळीचं जेवण असायचं. जेवल्याशिवाय एकही माणूस महाराजांच्या घरातून गेला नाही. एवढी श्रीमंत होती महाराजांच्याकडं, पण शांतता आहे तेवढीच, अगदी शांत. एकदा एकनाथ महाराजांच्या घरी चोरी झाली. चोर घरात घुसले. आता रोज हजारभर माणसं येणार आहे, तर किती घरात गर्दी असेल. त्यात चोर घुसलं तर काय कळणार आहे मला, तुम्ही सांगा बघू. कळणार आहे का काय? 6 चोर घरात घुसले. किती? 6. पण चोर बी काय असं नव्हतं, खात्यापित्या घरचं चोर होतं. मग 6 चोर घुसले. प्रत्येकानं त्यांचा असं एक वाड्याच्या खाली तळघर होतं, त्या ठिकाणी सोनं नाणं अडका ठेवलं जायचा त्यांचा. तर त्या तळघरात घुसले 6च्या 6 चोर. एक एक चोर तिथं हांडे होते, असे हांडे सोन्यानं भरलेले हांडे होते. आता एक चोर एक हांडा जरी उचलला तर एक हांड्यात किती असेल सोनं? एक 10-15 किलो सहज असेलच की महाराज, एका हांड्यात असेल का नाही? असं प्रत्येकाने एक एक हांडा उचलला. आता 10-15 किलोचा एक हांडा सोन्याचा. कशाचा? पाण्याचा नव्ह, सोन्यानं भरलेला. तर अशा 5 जणांनी 5 हांडे उचलले. पण मी काय सांगितलेलं, 6 जण आहेत. ते 5 जण तब्येतीनं चांगले होते आणि एक जरा किडीमेड होता, त्याला काय तो हांडाच उचलला ना. आता मला सांगा, एकनाथ महाराजांचा अधिकार एवढा आहे, त्यांना हे माहीत नसेल का हो? महाराज स्वतः गेले आणि त्याला तो हांडा उचलू लागले. त्याच्या डोक्यावर दिला. हे सगळे चोर निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते त्यांचा दिवाण जे होता त्यांनी सांगितलं की महाराज आपल्या घरात चोरी झाल्या म्हणून. महाराज म्हटले मला माहीत आहे, फक्त हिशोब मला सांग किस्ती चोरी झाल्या. आता लक्ष देऊन ऐका. त्यावेळेस त्या दिवाणजीनं सगळं हिशोब पाहिला आणि महाराजांना सांगितलं की महाराज जास्त काय नाही, पण 3 दिवसाचं व्याज गेले. किती? 6 हांडे सोनं, 3 दिवसाचं काय आहे? व्याज आहे. मग त्या महाराजांची श्रीमंती काय असेल आणि मग त्यांचा अधिकार काय असेल याचा विचार करा. अशा अधिकारानं श्रेष्ठ असणारे एकनाथ महाराज आपल्याला काय करतायत? उपदेश करतायत. पहिला मुद्दा झाला कुठला? अधिकार. पहिला मुद्दा संपला का? दुसरा मुद्दा काय आहे? ज्ञान. दुसरा मुद्दा आहे ज्ञान. एकनाथी भागवत जर आपण वाचायला घेतला
तर आपल्याकडे आधी ज्ञान असल्याशिवाय आधी ते आपल्याला समजणार नाही. एकनाथ महाराजांनी भागवतीला भारुड लिहिली आणि समाजाचं प्रबोधन केलं. त्यांचं ज्ञान किती होतं ही माझ्या मुखातून सांगण्याची काही आवश्यकता नाही. ते ज्ञानानेही श्रेष्ठ होते. त्या अधिकारानं सुद्धा ते आपणाला काय करतायत, उपदेश करतायत. मी पहिला मुद्दा सांगितला काय, अधिकार. अधिकारानं श्रेष्ठ आहेत का नाही, आहे. दुसरं, ज्ञानानं श्रेष्ठ आहेत का नाही एकनाथ महाराज, आहेत का, आहे. तिसरा मुद्दा काय आहे, आचरण. काय आहे, आचरण. जो माणूस एखाद्याला उपदेश करतोय त्याकडं अगोदर आचरण असणं गरजेचं असते महाराज. नाहीतर आपण एखाद्याला सांगायचं बाळा सकाळी लवकर उठत जा. आता मी एखाद्याला समस्या सांगितलीत ना, नाही सकाळी 5ला उठत जा, मी समजा 10ला उठत असलो तर चालेल का? काय पाहिजे, आचरण पाहिजे. आचरण सगळ्यात महत्वाचं आहे. एक प्रसंग आहे, एकनाथ महाराजांचं कीर्तन चालू होतं. काय चालू होतं, कीर्तन. आणि त्या कीर्तनामध्ये अशाच महिला समोर सगळ्या बसलेल्या. महाराज कीर्तनात गुंग झाले. 1-2 तास कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर सगळी महाराजांच्या पाया पडली आणि सगळ्या निघून गेल्या महिला. पण एक महिला आपल्या बाळाला घेऊन तिथंच बसली होती. महाराज म्हणले आता सगळे गेलेत, ही महिला का बसली असेल? महाराजांनी त्या महिलेला विचारलं, अहो सगळे गेलेत, तुम्ही का बसलाय? तर महाराज म्हणले, माझं तुमच्याकडे एक काम आहे. असं, ठीक आहे, या इकडं, विचारा काय काम आहे, सांगा. तर त्या महिलेनं आपल्या बालकाला घेऊन महाराजांच्या समोर आल्या आणि बरं का, सगळ्यांनी कीर्तन झाल्यावर पूजा करायची आहे, तोपर्यंत आल्याला बसून घ्यायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनात आलोय, अहो खरंच कीर्तनात आलोय. एकनाथ महाराजांचं कीर्तन चालू होतं. एकनाथ महाराजांचं कीर्तन चालू होतं, सगळे निघून गेले. एक महिला त्या बालकाला घेऊन महाराजांच्या समोर आली आणि महाराजांना म्हणली, माझे तुमच्याकडे काम आहे. महाराज म्हणले, काय काम आहे? तर महाराज, हा माझा मुलगा आहे आणि हा गुळ लय खातो. आता मी पण खाल्ला, पण मी थोडा खाल्ला, तो लय खात होता. तर महाराज तुम्ही काही करा, ह्याला सगळं सांगून दमले. मी चांगलं बोलून सांगितलंय, मारून सांगितलंय, पण काय ऐकायलाच तयार नाही. खायला बसलं की किलो न खाते. महाराज काय पण करा आणि ह्याचा गुळ खाणं तेवढं कमी करा. महाराज म्हणले, अशी समस्या आहे का? बरं ठीक आहे, एक काम करा, तुम्ही एक 8 दिवसानं माझ्याकडे या. आता महिलेला कळना महाराजांनी काय काम आहे, तर गुळ खायचं नाही एवढं सांगायचं आहे. पण महाराजांनी सांगितलं 8 दिवसाने या. आता महिला महाराजांनी सांगितले म्हटल्यावर गेलं पाहिजे. तिथे एक जणांनी थांबान सगळ्यांना सांगे की पूजन आपण कीर्तन झाल्यावर करू, कारण देव कीर्तनात असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महिलेला काय सांगितलं महाराजांनी, तुम्ही 8 दिवसानं परत या. मी तुमच्या मुलाला सांगतो गुळ खाऊ नये म्हणून, चांगलं नसतं एवढं जास्त शरीराला खाणं. महिला गेली, 8 दिवसानं परत आली. महाराज म्हणले, तुम्ही मला सांगितलेलं 8 दिवसाने यायला, मी 8 दिवसानं आले. आता माझ्या मुलाला गुळ खाण्यासाठी कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा. महाराज म्हणले, तुम्ही आलाय खरं आहे, पण अजून जर 8 दिवसांनी या. आता महिलेला नेमकं कळना की काय करणार आहेत महाराज. 8 दिवसानं परत बोलवलं. आता पहिल्यांदा 8 दिवसानं बोलवलं आल्या,
परत 8 दिवसांनी या. काय नेमकं महाराज करणार आहेत काय कळलं. आता ठीक आहे, महाराजांनी सांगितले, ऐकलं तर पाहिजेलच आहे. महिला परत गेली घरी. परत 8-15 दिवसांना आली. महाराजांच्या समोर उभं राहिली. महाराज म्हटली, माझ्या मुलाला तुम्ही गुळ खाऊ नको म्हणून सांगणार आहे, काहीतरी उपाययोजना करणार आहे, तेवढी करा. तुम्ही सांगितलं 8 दिवसांनी याला, मी 8 दिवसानं आले. परत तुम्ही सांगितलं 8 दिवसांनी या, परत मी 8 दिवसानं आल्या. काहीतरी उपाययोजना करा. महाराज म्हटले, आता ठीक आहे, आता तुम्ही या इकडं. आले. म्हटले समोर बसा. बसले. महाराजांनी त्या मुलाला पुढं बोलवलं. बाळा इकडे ये. त्याला मांडीवर घेतलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा गुळ खाणं लय चांगलं नसते. जास्त गुळ खात जाऊ नकोस. कधी तर आठवड्यातून एकदा खात जा. आणि जावं म्हटले. त्या महिलेने डोक्या हाणून घेतला. आता एवढं सांगासाठी 15 दिवस लावलं सावी. मग ही काय पहिल्या दिवशी सांगितलं असतं तर चाललं नसतं का. महाराज म्हणले, तुमचं खरं आहे, मी पहिल्या दिवशी हे सांगू शकलो असतो की गुळ खाणं योग्य नाही, पण अडचण अशी होती की मीही गुळ जास्त खात होतो. समजतंय का. अगोदर आपल्यात आचरण असलं पाहिजे, मग आपण दुसऱ्याला सांगू शकतो. विठ्ठल विठ्ठल आचरण असल्याशिवाय आपण दुसऱ्याला उपदेश करू शकत नाही. एकनाथ महाराजांनी काय सांगितलं, अगोदर मी गुळ खाणं माझं कमी केलं आणि मग तुमच्या मुलाला मी उपदेश केला की बाळा गुळ खाऊ नको. नाहीतर आपण आपल्यात कसं आहे माहिती आहे का, एक माझा मित्र असा समोर उभा राहिलेला, 2 जण बोलत होती, मी गेलो आणि त्याचं चालू होतं मळायचं. मग गेलो, मी पण उभा राहिलो. थोड्या वेळानं जरा त्याचा पप्पा तिकडं येताना दिसलं. त्याला म्हटलं, अरे तुझं पप्पा यायला लागली. तर म्हणला, त्यानं लगेच भेला आणि असं जे होतं, इकडं बघा, इकडं हां, असं जे होतं ते असं केलं हात. म्हटलं, राव भेटतोय पप्पासनी ही. अरे म्हटलं, पप्पांना भेटतोयस का काय, खातोयस तर समोर खायचं, त्याला काय होतंय तेव्हा. तर म्हटला, मी भेटतोय म्हणून माग हात घेतलेला नाही, मग ह्यातली अर्धी ती मागती ती म्हणून घेतलाय. आपलं आचरण असं आहे बघा. आपण जे वागू, आपण जे आचरण करू, तेच अनुकरण आपली मुलं करणार आहेत. आई वडिलांचं आचरण मुलं करतात, गुरुजनांचं आचरण विद्यार्थी करतात आणि संतांचं आचरण समाज करतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आचरण अगोदर योग्य असणं गरजेचं आहे ना. त्या आचरणाच्या अधिकारांना सुद्धा एकनाथ महाराज काय करतायत, आपणाला उपदेश करतायत. 3 मुद्दे झालेत. कुठला पहिला मुद्दा? पहिला मुद्दा कुठला? अधिकार. दुसरा ज्ञान. तिसरा आहे आचरण. चौथा आहे महानता, मोठेपणा. एखाद्याला उपदेश करण्यासाठी पहिला आपण सांगितलं अधिकार असावा लागतो, दुसरं ज्ञान असावं लागतं, तिसरं आचरण असावं लागतं, चौथा मोठेपणा किंवा महानता सुद्धा असावी लागते. पण महानतेचे पण 2 प्रकार आहेत महाराज. मोठेपणाचे 2 प्रकार आहेत. एक असतं नैमित्तिक मोठेपण आणि दुसरं असतं समशुद्धिक मोठेपण. नैमित्तिक मोठेपण म्हणजे कसं, जे काल आणि देश ह्याच्यानुसार बदलतं. काळ गेला की मोठेपण बदलतं, किंवा एका देशातनं दुसऱ्या देशात गेलो की मोठेपण बदलतं. त्या पद्धतीनं आपल्या गावचा, समजा एखाद्या गावचा नगरपालिकेचा नगराध्यक्ष आहे, त्याला जे मोठेपण त्याच्या गावामध्ये आहे ते दुसऱ्या गावामध्ये मिळेल का?
त्या गावामध्ये जो मान त्याला आहे तो दुसऱ्या गावामध्ये मिळेल का? देशन म्हणजे स्थळानुसार ते मोठेपण बदलते, नैमित्तिक मोठेपण आहे, काळानुसार पण मोठेपण बदलतं. उदाहरणच जर सांगायचं झालं तर महिलांसाठी उदाहरण आहे बघा, संक्रांती. संक्रांती माहिती आहेत ना सगळ्यांना, आता तुम्ही म्हणाल महिलांसाठी, मग आता ह्यांच्यासाठी सांगू द्या का संक्रांतीचं? संक्रांतीचं महिलांनीच माहीत. संक्रांतीला काय आणतो आपण? गाडगी, पण त्याला संक्रांतीच म्हणायचं, गाडगं म्हणायचं नाही त्या दिवशी, बरोबर का? मग त्या दिवशी संक्रांती अशा आणल्या जातात, त्याचं पूजन देवाऱ्यावर केलं जातं. हालते लई मागला हात. संक्रांतीचं काय केलं जातं? पूजन केलं जातं. कुठं? देवाऱ्यावर. मग त्या दिवशी त्या गाडग्याला स्थान किती आहे महत्वाचं बघा. संक्रांती म्हणतो आपण त्याला, त्या दिवशी गाडगं कोण म्हणत नाही, त्याला देवाऱ्यावर पूजलं जातं, त्याला रंगवलं जातं, ते फुटू नये म्हणून काळजी घेतली जाते. अजिबात त्याला कोणी हात लावायचा नाही. बारकं पोरगं जर तिथं गेलं तर लगेच जाय सर माग का, तर त्या दिवशी त्याला काही होऊन द्यायचं नाही. पण त्याचं स्थान कुठं आहे त्या दिवशी? संक्रांतीच्या दिवशी गाडग्याचं देवापाशी. कुठं स्थान आहे? आता त्या संक्रांतीच्या दिवशी आपण त्याला एवढं जपतो, त्याला देवापाशी नेऊन ठेवतो, ते दुसऱ्या दिवशी तेवढं त्याला महत्व देतो का हो? नाही. दुसऱ्या दिवशी उचलतो आणि कुठेतरी कोपऱ्यात नेऊन ठेवतो. मग त्याचं काय झालं? महत्व कमी झालं का? काळ. मग समजा आता संक्रांती झाल्या, दुसऱ्या दिवशी आपण ते गाडगं उचललं, कोपऱ्यात नेऊन ठेवलं, पण काय असते लगेच उन्हाळा येतो. मग उन्हाळ्याला आता काय करायचं आहे? दही लावायचं आहे, दही. मग दही लावायसाठी परत ते गाडगं काढलं जातं, त्यात दही लावलं जातं. आता दही लावल्यावर काय खाली ठेवतात का? वर शिक्यावर ठेवतात. म्हणजे स्टॅन त्याचं कुठं गेलं? परत वर गेलं. पहिल्यांदा देवापाशी, परत खाली, आता कुठे गेलं स्थान? परत वर गेलं. आता दही काय कायमस्वरूपी आपण लावतो का त्यातच? परत काही दिवसानं त्यातलं दही काढलं जातं, विरजन संपतं, परत त्याला साईडला ठेवलं जातं. म्हणतात आता जरा खरडा करूया म्हणून खरडा करून त्यात ठेवला जातो, बरोबर का महाराज? पहिली माणसं ठेवत होती खरडा गाडग्यात, आताचे ठेवत नाहीत आणि आताच्यासने खरडा सोसत पण नाही. हे विषय लांब आहे, पण खरडा त्यात काय करायचे? ठेवायचे. आता जुनी माणसं आहेत त्यांना माहीत आहे, सगळ्यांना काही सांगायची मी गरज नाही. मग ते खरडा जर त्यात गाठला तर ती कुठे ठेवतात? परत ते परत शिक्यावर ठेवतात का खाली? कुठं ठेवतात? मग त्याचं स्थान कुठं आलं? परत खाली आलं. संक्रांती दिवशी कुठं होतं? देवाऱ्यावर. दुसऱ्या दिवशी खाली, परत दही लावल्यावर परत वर, दही लावल्यावर परत खरडा त्याच्यात ठेवला की परत खाली. बरं, खरड्याचं पण काय परत पावसाळ्याला लय खरडा खाऊन चालत नाही, नाहीतर अडचण होऊन बसती माणसांची. मग म्हणून काय केलं जातं? परत त्यातनं खरडा काढला जातो आणि परत बाजूला कुठेतरी ठेवलं जातं. आणि त्याचा उपयोग जर परत करायचाच म्हणला तर मग हिवाळ्यात थोडंसं काय होतं, म्हाताऱ्या माणसासनी उपयोगाला येतं, ती सर्दी वगैरे आल्यावर त्यात जरा राख टाकून मग ते उपयोगाला आणलं जातं. अशा पद्धतीनं गाडग्याचं महत्व, मोठेपण जे आहे ते कालानं रूप बदलतंय, बरोबर आहे का? आपण काय पाहतोय? सगळे फ्रेश आहेत का मला सांगा आधी? सगळी जागे आहेत का? कुणाला कशाचं काय टेन्शन? सगळ्यांनी एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघा, सगळ्यांनी आपापल्या शेजाराच्या चेहऱ्याकडे बघा. शेजारचीच आहे का? बरं, कसं बघतंय? चेहऱ्याकडे बघितल्यावर कसं वाटतंय? जरा असं वाटतंय का हे कुठनं धरून आणलंय? असं आपल्या चेहऱ्याकडे बघितल्यावर वाटलं नाही पाहिजे, असं सगळ्यांनी बसायचं. जर दुसऱ्यानं आपल्या तोंडाकडे बघितलं की त्याला बी जरा फ्रेश वाटलं पाहिजे, असं सगळ्यांनी कीर्तनात एकदम प्रसन्न बसायचं. महाराज काय कशाच टेन्शन बेन्शन घरात, इथनं बाहेर गेल्या कुणाचं काय द्यायचं असेल, घ्यायचं असेल, करायचं असेल, ते सगळं कुठं? कुठं? भोजन सगळ्यासनी आहे, बोला. हा, घरात गेले आणि इथं जेवण कधी होतंय बघायचं.
मग हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपला मुद्दा काय चाललाय विसरला का? मुद्दा मोठेपण. त्यातला पहिलं मोठेपण चाललंय नैमित्तिक मोठेपण. आणि नैमित्तिक मोठेपणातील संक्रांतींचा मुद्दा आपण आता पाहिला, बरोबर. अजून एक जर उदाहरण सांगायचं झालं तर बैलपोळा असतो बघा, बैलपोळा. आता गावात बैल थोडीशी कमी आहे ती, पण भरपूर बैल असायची गावात. मग बैलांचं मोठेपण कधी? बेंद्राला. बैलांचं मोठेपण बेंद्राला. मग बेंद्राच्या आधीच 4 दिवस त्याला चांगली धुयाची. कुणाला? मी बैलांचं सांगतोय. हा, मग बैलाला चांगलं असं धुयाचं, 2-3दा साबण लावून शॅम्पू लावून धुयाचं. मग त्याला चांगलं सजवायचं, शिंग रंगवायची. आणि परत त्या दिवशी काय खायला काय द्यायचं? हो महाराज, मी काय शेतकरी नाही, मला लय माहीत नाही. काय देतात बैलपोळ्या दिवशी? हा, खिचडा आणि हा आंबील. हा, आणि त्याचं किती लाड केला जातो तो. डोक्याला शिंग्याला गोंड काय, अंगावर झू काय, किती म्हणजे त्याचं बेंद्राला असं वाटतं की मी आपल्यालाही वाटतं बैलच व्हावं. हा, एवढं असं त्याचं मोठेपण. मग बेंद्राला सकाळ सकाळी मालकीन येते आणि ओवाळती बैलाला. कुणाला? मालकीन कुणाला ओवाळती? मी बैलाचं सांगतोय, तुम्ही विषय दुसरीकडे नेऊ नका. मी कुणाचं? बैलांचं सांगतोय हो. मग मालकीन काय करते? बैलाला ओवळती. ओवळून झालं की मग त्याची पूजा केली जाते, त्याची मिरवणूक वाजत गाजत काढली जाते. कुणाची? बैलाची. हा, वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. मालक पण असतो त्याच्यासोबत. आणि हे मोठेपण परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी राहतं का हो महाराज? नाही राहत. का? तर हे नैमित्तिक मोठेपण आहे. अजून एक उदाहरण सांगतो. नवरदेव. आता लग्नाच्या दिवशी नवरदेवाचा जो काही थाट असतो, मग त्याला काय घोड्यावर काय बसवते ती सगळी जोडीदारून, त्याला आंघोळ काय घालते ती. तुम्हाला सांगतो, जोडीदार आंघोळ 2च टायमाला घालते ती, एक लग्नात आणि शेवट. आधी मध्ये आंघोळ केल्यास का पण विचाराय कोणी येत नाही तुम्हाला. असं काय त्याला सगळी म्हणून आंघोळ घालते, त्याला वाटते माझं रोजच लगीन व्हावं. मग त्याला सगळ्यांनी यायचं, आंघोळ घालायची, परत त्याला कपडे घालू लागायला. एकाने ह्या हात धरतोय, दुसरा त्यो हात धरतोय, त्याला घोड्या बसवतोय. अहो महाराज, नवरा एकच दिवस घोड्यावर असतो, परत आयुष्यभर घोडा. मी काय पुढचं बोलत नाही. आता त्या नवऱ्याला त्या दिवशी सजवला जातो, दजवला जातो. वर मुंडावळ्या, पावडर बिवडर, मित्र त्याचं पाक, त्याचे पाक, पाय धुण्यापासून सेवा करते ती. आता ही मोठेपण जी त्याला नवरदेवाला. अहो, नवऱ्याला चप्पल घालून आधी करायचा याचा देवळात. नवरदेव आहे हो त्यो त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी त्याला कोणी विचारतं का? कोण सुद्धा विचारत नाही दुसऱ्या दिवसापासून त्याला. हे सगळं जे सांगितलं, 3 उदाहरणं आपण बघितली, हे कशाचे आहेत? नैमित्तिक मोठेपण. जे काल आणि देश यानुसार बदललं जातं ते नैमित्तिक मोठेपण आहे. पण जे संतांच्या पशी मोठेपण असतं ते समशुद्धिक मोठेपण असतं. ते कालानंही कमी होत नाही, ते देशानंही कमी होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांपासून, एकनाथ महाराजांपासून, तुकाराम महाराजांपासून सर्व संत जर आपण बघितले तर गेले 800 वर्ष झाली, त्यांचं मोठेपण कमी झालं का हो? अजिबात नाही. तुम्ही महाराष्ट्रात जावा, महाराष्ट्राच्या बाहेर जावा, देशाच्या बाहेर जावा, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आज कित्येक विद्यापीठात शिकवली जाते. आपल्याच नाही, बाहेरच्या देशात सुद्धा शिकवली जाते. महाराज, तुम्ही देश जरी बदलला तरी त्यांचं मोठेपण कमी होत नाही. म्हणून संतांच्या पाशी आहे ते समशुद्धिक मोठेपण. हे मोठेपण एकनाथ महाराजांच्या पाशी आहे.
आणि या अधिकारानं सुद्धा एकनाथ महाराज काय करतायत आपल्याला उपदेश करतायत. आणि उपदेश काय करतायत अभंगाचं पहिलं चरण. लागोनिया पाया विना बिंदू लागोनिया पाया विना बिंदू जरा 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 लागोनिया पाया विना बिंदू पाया विन तुम्हाला लागून पाय विन तो तुम्हाला लावे पाया लावे पाया विन तुम्हाला लागून पाया विन तो तुम्हाला लागोनिया पाया विना बिंदू जरा 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 लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया लागोनिया पाया जरा विना बिंदू लागोनिया पाया विना बिंदू जरा लागोनिया पाया विना बिंदू मुखी बोला दत्त वारंवार मुखी बोला दत्त वारंवार मुखी मुखी नाम होईला पार तेने तुम्हा सुख होईला पार तेने तुम्हा सुख होईला पार तेने तुम्हा सुख होईला पार तेने तुम्हा होईला पार तेने तुम्हा सुख होईला पार तेने तुम्हा सुख होईला पार या सुख होईला पार होईला सुख होईला पार होईला सुख होईला पण लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो जना लागोनिया पाया विनवितो जना लागोनिया पाया विनवितो जना लागोनिया पाया लागोनिया पाया विनवितो जना मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा. लागोनिया पाया एकनाथ महाराज काय म्हणतायत लागोनिया पाया. आता लागोनिया पाया म्हणजे काय हो पाया पडणे बरोबर. आपण कुणाच्या पाया पडतो देवाच्या पाया पडतो संतांच्या पाया पडतो आई वडिलांच्या पाया पडतो कोण पुढाऱ्याच्या पाया पडतो बायकोच्या नाही कोण म्हटलं बायकोच्या बायकोच्या पाया पडते ती हा पडते ती मला नाही माहित. लागून या पाया कुणाच्या पाया पडतो आपण
कुणाच्या? का पायच पडत नाही? पडतो ना उगा. हा, लागून या पाया. आता मला सांगा, लागून या पाया म्हणले, आता ह्याच्या पुढे जरा माझी गाडी लवकर सरकायची नाही, का तर ही लय महत्वाचं आहे. लागून या पाया म्हणजे काय? पाया पडणं. पण एकनाथ महाराज काय म्हणतायत? लागून या पाया विनवितो. कुणाच्या पाया पडतायत? जनाच्या, तुमच्या आमच्या. आता मला सांगा, मगापासून एकनाथ महाराजांचं आपण सर्व चरित्र बघतोय. आता एवढे श्रेष्ठ असणार एकनाथ महाराज, ह्यांनी तुम्हा आमच्या पाया पडावं एवढी आपली पात्रता आहे का? हो किंवा नाही काहीतरी म्हणा. हा, एकनाथ महाराजांनी आपल्या पाया पडावं, या जनतेच्या पाया पडावं एवढी आपली पात्रता आहे का हो महाराज? पण हे संत आहेत, त्यांची श्रेष्ठता आहे, आपल्या पाया पडून सांगतायत. आता मला सांगा, एखाद्याला आपण कधी म्हणतो बाबा तुझ्या पाया पडतो? कधी म्हणतो? त्याला एखादी गोष्ट सांगून 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 दमतो, पण तो काय ऐकत नाही. तेव्हा काय म्हणतो? पाया पडतो पण शांत बस म्हणतो का नाही हो? किंवा ही कर ऐक, आपण बऱ्याच वेळा म्हणतो महाराज. एखाद्या घरामध्ये जर पाहुणे आले असतील तर लहान मुलगा जो असतो तो लय दागा करत असतो बघा, तो ऐकतच नसतो. पाहुण्याने काय हाताने आणलेलं असते? बिस्किट. आणि त्या आईच्या मागं लागलेलं असते, मला ते बिस्किटच काढून दे लागलेलं असते ना का? सगळ्यासनी अनुभव असेल. आता आईच्या डोक्यात असते त्या पाहुण्यासनी पहिल्यांदा चहा करून द्यावा. तुम्ही काय घालवावं लगेच? पाहुण्यासनी घालवतच काय लगेच? मनापासून बसलीच नाही तर शरीरानं आले पण मनानं आले नाही. मग काय पाहुण्यासनी चहा द्यावा असं आईच्या डोक्यात असतंय, गडबड असत्या. पण ती पोरग सारखं लुडू 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 मध्ये मला ती बिस्किटच दे, मला ती बिस्किटच दे, मला ती बिस्किट. त्या आईला म्हणते जरा थांब बाळा, पाहुण्यासनी जाऊ दे, देते. ते काय ऐकत नाही. मग आई शेवटी वैतागते, त्याच्या पुढं आत नाही त्या बिस्किटचा पुढा आपटती. आता तुझ्या पाया पडती पण. आता महाराज मला सांगा, आई ज्या काकुलतीनं त्या मुलाला सांगते त्याच काकुलतीनं एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतायत? लागून या पाय. अहो आजपर्यंत अनेक संतांनी आपल्याला अशा पद्धतीने उपदेश केलाय, म्हणूनच जरा प्रमाणात चुकते. लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुकाराम महाराज अजून एका अभंगात म्हणतात, सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुला आले चित्त शुद्ध कर. अनेक संतांनी आपल्याला अगदी विनवणी करून सांगितली. का सांगितली? कारण आपण ऐकायलाच तयार नाही.
आई आपल्या लेकराचे हित बघत असते, तसं हे संत ह्या समाजाचं हित पाहत असतात. म्हणून काय करतात, काय म्हणतात, लागून या पाया विनवितो जन. आपल्या पाया पडून महाराज सांगतायत की तुम्ही काय करा, मुखी बोला दत्त वारंवार. अहो महाराज आपल्याला माहित नाही का, आपण एक मिनिट, आता येणाऱ्या महिलांना सर्वांना विनंती आहे की आपण आल्यानंतर अगोदर बसून घ्या कीर्तनात आणि मग आपण दत्त जयंती झाल्यावर आपली पूजा करायला काय हरकत. जरा उशिरा ना आल्यावर जरा पावसाच्या सरी सरी अशा हळू येतात तसं याचं, वळवाच्या पावसागत नाही याच. विठाल 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 विठाल. आपल्याला माहित नाही का देवाची पूजा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, दानधर्म केला पाहिजे, सगळं माहित आहे आपल्याला, पण आपण तसं वागत नाही. अहो मागच्या 2-3 वर्षाचा जर काळ आपण बघितला तर या कोरोनाच्या महामारीनं माणसं पुराय सुद्धा जागा शिल्लक राहिली नाही. अशा वेळेस माणसांना काय आठवला हो, देव आठवला. तुम्हाला सांगतो कोरोनाच्या काळात माणसं देवाच्या जेवढी जवळ आली तेवढी कधीच आली नाहीत महाराज. कोरोनाच्या काळात जी भयान अवस्था, देवाने एक ट्रेलर दाखवला, ट्रेलर, त्या ट्रेलर मधनं माणसं सावध झाली, देवाच्या जवळ आली. परंतु हा कोरोनाचा काळ गेला की माणसं विसरली बघा सगळं. कसं आहे माहिती आहे का, आपलं असं आहे, देवा मला आला ताप तू माझा बाप. काय, देवा मला आला ताप तू माझा बाप, देवा माझा गेला ताप तुझ्या बापाचा मी बाप. ही आपली अवस्था आहे. काय सांगितलं, फुलं वाटताना कुणीही दंगा करू नका, फुलं प्रत्येकाच्या समोर येणार आहेत. आणि आल्यानंतर संयोजकांना विनंती आहे, आल्यानंतर महिलांना सांगा की तुम्ही जागेवर बसून घ्या. संयोजकांनी 2-3 संयोजक पुढे या आणि मंदिरात कुणी न जाता समोर बसून घ्या. विठाल 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 हो. वेळ कमी राहिलेला आहे, आपल्याला थोडक्यात सेवा उरायची. आता आपलं कसं चाललंय, आता एक वाक्य सांगितलं की जर आपल्याला एखादी गोष्टीचा ताप झाला तर आपल्याला देव आठवतो, पण परत देव आठवत नाही. अशानं हे साध्य होणार नाही. म्हणून तुकाराम आपलं एकनाथ महाराज काय म्हणतायत, लागून या पाया विनवितो जना. काय विनवितो, मुखी बोला दत्त वारंवार, म्हणजे दत्त नामस्मरण सतत करा. बरं दत्ताचं नामस्मरण करा, चिंतन करा, मुखी सतत दत्त असू द्या. पण असं केल्यावर काय होईल, अभंगाचं दुसरं, होईल पार, तेने
तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा. या ठिकाणी आता 10 मिनटं राहिलेले आहेत. आपण 10 मिनटं दत्त जयंतीचं चिंतन करणार आहे. त्यानंतर फुलं पडतील. फुलं झाल्यानंतर लगेच कुणी उठायचं नाही, जायचं नाही, कारण परत 5 मिनटं कीर्तन होणार आहे. त्यानंतर पाळणा होईल आणि मग महाप्रसाद आहे. त्यामुळं फुलं पडल्यानंतर कुणीही गडबड करायची. फुलं पडली की हाय तिथंच बसायचं, हां, बसूनच टाकायची फुलं. ठीक आहे. विठोबार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार आज काय दत्त जयंती आहे. आपण अभंगावर चिंतन राहिलेल्या 5 मिनिटात करणार आहे. पण त्या अगोदर दत्त जयंतीचा जो उत्सव आहे त्याविषयी अगोदर बोलणं गरजेचं आहे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये. आज काय आहे? दत्त जयंती आहे. बरं, जयंती कुणाची होते? भगवंतांची. देवांची जयंती, संतांची पुण्यतिथी ना आपलं श्राद्ध. ती पण 3 वर्ष गाठलं तर त्यानंतर माळावच भागी होती ती. बरोबर आहे का? देवांची काय जयंती, संतांची पुण्यतिथी ना आपलं श्राद्ध. देव अवतार ह्या ठिकाणी घेतात. कशा करता घेतात? धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजन. देवांचा अवतार धर्माचं रक्षण करण्यासाठी, संतांचा अवतार थांबा असू दे 5 मिनिट 2 मिनिटं फुलं पडू द्या. नाही अजून 5 मिनिट आहेत, नाही जाऊ द्या. बरं, या ठिकाणी अगोदर फुलांचा अभंग होईल आणि त्यानंतर 5 मिनिटं चिंतन होईल. फुलं पडल्यानंतर कोणीही उठायचं नाही. फुलं घ्या, अभंग घ्या. हरी अवतार विश्वतारावया, अवतार विश्वतारावया, हरी अवतार विश्वतारावया, अवतार विश्वतारावया. अत्रिची अनुसया करोदर, अत्रिची अनुसया करोदर, अत्रिची अनुसया करोदर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. तिथे पौर्णिमा मास मार्गशीर्ष, तिथे पौर्णिमा मास मार्गशीर्ष. बाहेरच्या लोकांना फुलं द्या, फुलं बाहेरच्या लोकांना. गुरु तो वासर उत्सव काळ, तो वासर उत्सव काळ. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार, निर्गुण निराकार अवतरले, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतुकाळ हेमंत
नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षाची पूर्ण तिथी हरी पूर्ण या हरी पूर्ण फुलं सर्वांना मिळाली का? घ्या. सर्वांना फुलं मिळालीत ना? हा. फुलं जाग्यावर बसूनच टाकायचे आहेत, कुणीही उठायचं नाही. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हर हर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. देवांची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि आपलं श्राद्ध. देवांचा अवतार कशा करता? धर्मरक्षावया अवतार घेसी आपल्या पाळीशी भक्तजन. आणि संतांचा अवतार कशा करता? वाढावया सुख भक्ती भाव धर्म. संतांचा अवतार हे सुख वाढवण्याकरता, हा धर्म टिकवण्याकरता अवतार आहे. आता देव कुठून अवतार घेतात? वैकुंठातून. आणि संत कुठून अवतार घेतात? वैकुंठातून. मग वैकुंठ कुठं आहे? वैकुंठ कुठं आहे? मोबाईल मध्ये लक्ष देऊ नका, इकडे लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल. हो, वैकुंठ कुठं आहे? वर. आपण कुठं आहे? खाली. मग वरचे खाली कधी येतात? जेव्हा खालचे पाक खाली जातात तेव्हा वरचे खाली येतात. जेव्हा धर्माचा काही तर बुडवण्याचा प्रयत्न चालू होतो तेव्हा वरचे खाली येतात आणि अवतार घेतात. आजपर्यंत अनेक अवतार आपल्याला माहित आहे. भगवंतानं अवतार घेऊन या धर्माचं संरक्षण केलेलं आहे. परंतु प्रत्येक देवाचा एकच अवतार आहे. म्हणजे एका देवाचा एक अवतार. विष्णूचा अवतार, कृष्ण, राम, पण एका देवाचा एक अवतार. पण एक अवतार असा आहे जो 3 देवांनी मिळून एक अवतार घेतला, ते दत्तगुरु आहे. आणि तो अवतार कसा आहे? कायम उभा आहे. बघा कसा आहे? 2च देव या ठिकाणी उभे आहेत कायम. एक आहे दत्तगुरु आहे आणि दुसरा आहे आपला पांडुरंग. आता तुम्ही म्हणणार उभा असलेलाचा फायदा काय? ते म्हणणार रामाची पण उभी मूर्ती आहे, श्रीकृष्णाची पण उभी आहे. पण कधी त्यांची बसलेली आहे, कधी राम आपल्याला सिंहासनावर बसलेले दिसतील. पण दत्त महाराज आणि पांडुरंग कधीही तुम्हाला बसलेले दिसणार नाहीत. आता म्हणलं तुम्ही म्हणणार उभा असलेल्याचा फायदा काय? आता म्हटलं मला शॉक लागला. पळत कोण येणार? तुम्ही का हे? पळत कोण येणार? खाली बसलेले का हे टाळकरी? उभा असलेले. म्हणजे उभा असल्यावर लगेच धावून येता येतं. जे भक्तांच्या करता धावून द्यायला कायम उभे आहेत ते दत्त महाराज आहेत. आणि अशा या दत्त महाराजांची आज काय आहे? जयंती आहे. आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. आता जन्मकाळाचं सांगायचं म्हटलं तर परत 15 मिनिटं जाणार आहेत. परत आपल्याला भोजन पण करायचं आहे. मग जन्मकाळ सांगू का? आता थांबू नको. जन्मकाळ पुढल्या वर्षी घेऊया. रनिंग मध्ये राहा. थोडक्यात सांगतो, अनुसया माता या 3 लोकांमध्ये पतिव्रता होती. तिची ख्याती एवढी होती की तिची ख्याती 3 लोकांमध्ये पसरली होती. अगदी पळत पळत मी सांगणार आहे, 2च मिनिटात जन्मकाळ संपवणार आहे. आणि ह्या 3 लोकात जर एखाद्या महिलेची समजा ख्याती गावभर जरी पसरली तर आपल्या बरं वाटतं का?
आता जर अनुसूया मातेची ख्याती जर 3 लोकात पसरला असेल तर त्या देवीला तरी बरं वाटेल का? आणि हे सांगायला त्यावेळेस एक मीडिया होता, त्याला काय म्हणतात, नारद मुनी. नारद मुनीने सगळ्या देवींना जाऊन सांगितलं की अनुसूया माता अशी अशी आहे आणि तिची प्रतिवता एवढी आहे की तिची ख्याती आता तुमच्यापेक्षा मोठी आहे. मग काय आता ही सण होतं का हो बायकासनी? हा, नाही होत. मग देवीनाही ते सहन झालं नाही. त्यांनी आपल्या पतिदेवांना सांगितलं काही करा, हिचं महत्व कमी झालं पाहिजे. मग तिन्ही देव आले आणि त्यात नंतरचा प्रसंग आपल्या सर्वांना माहीत आहे. तिन्ही देवाने परत ब्राह्मणाचं रूप घेऊन आले. अनुसूया मातेला म्हणले आम्हाला भोजन वाढा. आता भोजन वाढायचं तर तिचा धर्मच आहे. ती म्हणले लगेच वाढते, या बसा मी जेवण करते. तर त्याने 8 टकाई घातली की तुम्ही आमच्या समोर विवस्त्र होऊन भोजन वाढायचं. आता झाली का अडचण? भोजन नाही वाढावं तर धर्म कुंठित होईल, वाढावं तर पतिव्रताचा भंग होईल. मग त्याने आपल्या पतीचं स्मरण केलं. पतीने तिला दृष्टांती दिला की तू हे पाणी त्यांच्या अंगावर शिंपड आणि तू नग्न होऊन विवस्त्र होऊन भोजन वाढ. ज्या वेळेस ती एवढी पतिव्रता होती आणि अत्रि ऋषीने ते जो दृष्टांत दिला ते पाणी जेव्हा त्या तिने देवांच्या अंगावर शिंपडलं तेव्हा ते काय झाले, बालक झाले. तिने बालक झाले आणि त्यांना मग त्यांनी विवस्त्र होऊन काय केलं, भोजन वाढलं. एवढी ताकद पतिव्रतेची असते, लक्षात घ्या. देवाला सुद्धा बालक व्हायला लागतं. आणि असा थोडक्यात मी तुम्हाला दत्त जन्मकाळ सांगितलाय. सांगायचं म्हटलं तर अर्धा तास पुरणार नाही. आता मग आपण परत अभंगारूया, राहिलेले 2 चरण पळत पळत संपूया आणि आपण ह्या सेवेला पूर्णविराम 1-2 चरणाचे पळत पळत आपण चिंतन करायचं आहे. आपण कुठं आलेलो मगाशी? मुखी बोला दत्त वारंवार का तेने तुम्हा सुख होईल अपार. काय होईल, कधी होईल? सुख अपार होईल. कशानं होईल? तुम्ही जर दत्त नामाचं भजन केलं. या जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणूस कशाच्या मागं धावतोय हो? सुखाच्या. मग सुख कशात आहे हेच माणसाला समजलं नाही, त्यामुळे तो सुखाच्या मागं धावतोय. अहो सुख ह्या संसारामध्ये असतं तर प्रत्येक संसारी माणूस सुखी झाला असता. संसारामध्ये सुख नाही, परमार्थामध्ये सुख आहे. जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर देवाचं चिंतन केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. अशी एक गोष्ट नामस्मरणाकरता देवानं आपल्याला दिली आहे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. संताच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. संगतीचा परिणाम काय असतो महाराज? अहो गाथ्याला दगड बांधून पाण्यात सोडले. काय केले? गाथ्याला दगड बांधून पाण्यात सोडले. ती गाथा पाण्यात तरंगायला लागली. त्यावेळेस ते दगड सुद्धा तरंगायला लागले. महाराज मला एक सांगा, त्या नदीत जेव्हा गाथा पाण्यावर तरंगायला लागली, ते दगड तरंगायला लागले, त्यावेळेस इतर दगड त्या पाण्यात होते का नव्हते? होते. मग ते तरंगले का? नाही तरंगले. पण जे दगड गाथ्याला बांधले होते ते तरंगले. महाराज गाथ्याला बांधलेले दगड जर तरंगत असतील तर संतांच्या संगतीनं आपल्या शरीराचं काय होईल विचार करा. तुम्ही संतांच्या संगतीमध्ये आपण सर्वांनी गेलं पाहिजे. देवाचं भजन कीर्तन नामस्मरण केलं पाहिजे. आणि हाच उपदेश या अभंगामधून एकनाथ महाराज आपल्याला देत आहेत. विठ्ठल विठ्ठल जर सुख पाहिजे असेल तर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. दुसरं काय केलं पाहिजे? दान धर्म केला पाहिजे, उपकार केले पाहिजेत. काल जे कोणी महाराजांच्या कीर्तनाला असतील त्यांनी सांगितलं बघा, उपकाराचं महत्व खरं काल महाराजांनी पटवून दिलं हिंगणगावमध्ये. अहो एक ज्वारीचा दाना आपण जमिनीमध्ये टाकतो त्यावेळेस ती जमीन आपल्याला एकच ज्वारीचा कण देते का हो? काय देते? आपण किती टाकतो ज्वारीचा? 1 कण. त्यापासून काय होतं? कणीस.
जर एका कणाचं कणीस होत असेल तर आपण केलेल्या दानाचं किती मूल्य होईल याचा विचार करा. आपण दान देताना आपला हात कायम असा होतो बघा, असं होऊन देऊ नका. हा जो उत्सव चालू आहे हा कुणाचा चालू आहे, माझा का आपला? आपला नाही, माझा चालू आहे म्हणा, तेव्हा त्याचं महत्व वाढेल. माझं म्हणल्यावर तुकाराम महाराज म्हणतात बघा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. जर माझं म्हटलं तर तेवढी आपण त्याची काळजी घेतो, तेवढा आपलं म्हटल्यावर घेत नाही. म्हणून हा उत्सव सुद्धा होत असताना माझा म्हणून त्यामध्ये आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे, याची सगळ्यांनी काळजी घ्या. एवढा मोठा उत्सव होतोय, एवढं मोठं अन्नदान होतंय, सोहळा होतोय, हे धर्मकार्य होत असताना आपलंही त्यामध्ये काहीतरी योगदान असलं पाहिजे, आपलंही काहीतरी चिंतन असलं पाहिजे. ह्या भावनेनं सगळ्यांनी आज विनंती आहे माझी, हा उत्सव होत असताना थोडाफार काहीतरी खर्च येत असतो, तर त्याकरता सर्वांनी आपल्यानं हातानं दान करायचं आहे. मगाशी सांगितल्या पद्धतीनं जर एक ज्वारीचा कण आपल्याला एक कणीस देत असेल, हजारो दाणे देत असेल, तर आपण केलेलं काही दान ते 1000 पटीनं आपल्याला परत मिळणार आहे. आणि याकरता मगाशी आपल्याला एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उपदेश केलेला आहे. काय उपदेश केलेला आहे? मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर भवसिंधू. या संसाराच्या भवसिंधूतून आपल्याला तरुण जायचं असेल, दत्त दया सागर आठवावा. थोडीशी गडबड झालेली. तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. जर आपल्याला सुख पाहिजे असेल, या संसारातून तरुण जायचं असेल, तर काय केलं पाहिजे? हा दत्तचा दयासागर आहे, त्याचं आठवलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. पुढं काय म्हणतायत एकनाथ महाराज? स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावशीर. फक्त माझं 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 बायको पोरं संसार ह्या जर गुंतून राहिलास आणि जर देवासाठी धर्मासाठी काहीच केलं नाहीस तर अघोरा पावशील, म्हणजे नरकाला जाशील, असं एकनाथ महाराज म्हणतायत. त्याकरता आपण सर्वजणी या ठिकाणी एकनाथ महाराजांचा हा उपदेश मानून कायम काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 लागून या पाया विनवितो जना, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावशील. तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. एका जनार्दनी चित्ती दत्त पाया, एका जनार्दनी चिंती दत्त पाया. दत्त रूप काया झाली त्यांची, तेने तुम्हा सुख होईल पार. दत्त दया सागर आठवावा. झालेली सेवा, खरं तर ही अचानक सेवा माझ्या वाट्याला आली. बापू महाराज, गुरुवर्य बापू महाराज यांनी ही सेवा माझ्याकडे दिली आणि माझ्या अल्पबुद्धीला जशी जमेल तशी मी सेवा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरा मी नौका कीर्तन करायला, काय चुकलं असेल तर पदरात घ्या, काय बरोबर असेल तर ती सोबत न्या. या ठिकाणी जे काही माझ्या मुखातून आलेलं आहे ते या गुरुजनांचं आणि दत्ताचे आशीर्वाद आहेत. झालेली सेवा विरम्र भावानं तुमच्या चरणावर अर्पित करतो, स्वामींच्या चरणावर अर्पित करतो, दत्तरायाच्या चरणावर अर्पित करतो, विनेकरी बाबांच्या चरणावर अर्पित करतो. सर्व टाळकरी, सुखदेव महाराज, बापू महाराज, महाराजांचं नाव काय? हा, बाळासाहेब महाराज, सचिन महाराज, सुरेश महाराज, दादा महाराज,
सुनील महाराज सर्वांच्या चरणावर अर्पण करतो. सगळ्यात महत्त्वाचं हा सोहळा करण्यासाठी ज्यांचं योगदान आहे, जे कार्यकर्ते पळतायत, मला सांगा सोहळा सहज होत नसतो. थांबा जरा 1-2 मिनटं, 2च मिनटं. सोहळा सहज होत नसतो. त्यासाठी खूप काही कष्ट करावं लागतं. एका दिवसात कोणता सोहळा होत नाही. त्यासाठी 8-8 दिवस झटावं लागतं. जी झटताय त्या मुलांच्या करता, त्या सर्व भक्तांच्या करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजचे जे अन्नदाते आहेत, उत्तमदाजी निकम यांचं सुद्धा मनापासून आभार, कारण सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ते अन्नदान आहे महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांच्या चरणावर मी आजची सेवा विनम्र भावानं अर्पित करतो. काही चुकलं असलं तर माफ करा आणि सेवेला पूर्णविराम देतो. जय तुका ज्ञानेश्वरा रकाबाया पैकी करा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम कुंडली गवंडर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आताच्या ठिकाणी आरती झाल्यानंतर पाळणा होणार आहे, मगच सगळ्यांनी उठायचं आहे. आताच्या ठिकाणी आपल्याच गावचं पारमार्थिक वैभव हरिभक्त